एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही ब्रेकिंग न्यूज नागपूरमधून समोर येते। ब्रेकिंग न्यूज नागपूरमधली आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गावर एलपीजी गॅस टँकरचा अपघात झालाय। मोठी बातमी समोर येते। हा अपघात अतिशय भीषण होता की टँकर चालकाचा जागीच मृत्यू झालाय। इतका भीषण हा अपघात होता की टँकर चालकाचा मृत्यू झाला। पोलिसांकडून महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान रात्री 10 नंतर आंबा घाट मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे। वाहतूक बंद झाल्यानंतर टँकरमध्ये गॅस शिफ्टिंग करण्याचं काम केलं जाणार आहे। दरम्यान सर्व वाहतूक अनुस्करा घाटातून वळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आंबा घाट महामार्ग पोलिसांनी नागरिकांना कोकणामध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अतिशय मोठी बातमी समोर येते। वाहतूक अनुस्करा घाटात आता वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे जे नागरिक आंबा घाटातून प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। भीषण अपघात तिथे झालेला आहे आणि या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू देखील झालाय। त्यामुळे रात्री 10 नंतर आंबा घाट मार्गे जाणारी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात येणार आहे। ती वाहतूक वळवण्यात येणार आहे। कोकणामध्ये जाणारा हा घाट पण वाहतूक आता अनुस्करा घाटाकडे वळवण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे जे नागरिक प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय सगळ्या घडामोडी या पार्श्वभूमीवर घडतात? कोल्हापूर पासून रत्नागिरीकडे कोकणाला जोडणारा हा महत्त्वाचा आंबा घाटचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरच आहे तो टँकरचा अपघात झालेला आहे। गॅस टँकर असल्यामुळे या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सुद्धा झाली होती आणि या गॅस टँकरमधनं सध्या आहे ते गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याचं काम आहे ते हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा रस्ता आहे ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। हा जो अपघात झाला ह्या अपघातामध्ये टँकरचा चालक जो आहे महेश अनबुले याचा मात्र जागीच आहे ते मृत्यू झालेला आहे आणि एकूणच या ठिकाणी आता आपत्कालीन व्यवस्था पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून आहे ते वाहतूक दुसरीकडे वळवण्यासोबतच आहे ते टँकरमधले गॅस शिफ्टिंगचं आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम आहे ते सुरू करण्यात आलंय। वाहनधारकांना आव्हान सुद्धा या निमित्तानं करण्यात आलं की जवळच्या शेजारच्या अनुस्कुरा करूळ या घाटांचा आहे भुईबावडा घाटांचा वापर आहे ते वाहतुकीसाठी करावा आणि ह्या मार्गावरची वाहतूक आता पूर्णपणे वळवलेली आहे आणि अशा पद्धतीनं वाहनधारकांना आव्हान सुद्धा करण्याचा प्रयत्न हेतो आणि त्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुद्धा या सगळ्या प्रशासनाचा आता दिसून येतोय। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही ब्रेकिंग न्यूज नीट पेपर फुटी प्रकरणातली आहे। सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने मोठा निर्णय दिलाय। आरोपी पीव्ही कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांना 10 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर डॉक्टर मनोज शिंगिरे आणि तेजस शहा यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर करण्यात आली आहे। दरम्यान या बहुचर्चित पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय तपास करत आहे। आरोपींची कसून चौकशी सुरू झाली आहे। यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही ब्रेकिंग न्यूज रेवंत रेड्डी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। तुम्मीडिहेट्टी बॅरेज प्रकल्पाबाबत बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे। रेवंत रेड्डींनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे। प्राणहिता चेवेल्ला प्रकल्पासाठी प्रस्तावित बॅरेजची उंची वाढवण्याबाबत नव्याने चर्चा करण्याची मागणी तेलंगणा सरकारने केली आहे। उत्तर तेलंगणातील पाण्याची गरज लक्षात घेता उंची वाढवणं आवश्यक असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही मोठी बातमी गुजरातमधून समोर येते। गुजरातमध्ये इबोला विषाणूची लागण झाल्याचे कळतंय। एक संशयित रुग्ण देखील गुजरातमध्ये आढळून आलाय। त्यामुळे आता चिंता वाढली आहे। आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। कांगो येथून वडोदरामध्ये आलेल्या एका युवकाला इबोला सदृश्य लक्षणे आढळली। त्यानंतर त्याला अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। संशयितांचे रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले। त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाला क्वारंटाईन करण्यात आले। दरम्यान आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। यानंतरची महत्त्वाची बातमी पाहूयात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर
यांच्या मंदिरामध्ये गेल्या 5 महिन्यांपासून विकास आराखड्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय. प्रशासनाने 31 मे रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्याचं आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता मंदिराच्या परिसरातील बहुतांश कामं अजूनही अपूर्णच असल्याचं आढळून आलं. त्यामुळे येत्या 31 मेला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याची शक्यता सध्या तरी अत्यंत धूसर दिसते. अशामध्येच बाहेरच्या राज्यातून आलेले भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार असा प्रश्न विचारतात. यहाँ भीमाशंकर के दर्शनों के लिए आया था, लेकिन यहाँ के पता चला कि 9 जनवरी से भीमाशंकर महादेव के दर्शन बंद हैं. दर्शनार्थियों को काफ़ी दिक्कत हो रही है, जैसे कि मुझे हुई है कि मैं इतना कन्वेंस लगा कर आया और आशा करता हूँ कि जल्दी से जल्दी बाबा के दरबार खुले. झांसी से आए हैं हम लोग. लेकिन ये बहुत गलत कर रहे हैं ना ये लोग. पैदल भी जाने दे व्यक्ति को तो वो भी नहीं कर रहे हैं. परेशानी हो रही है. हम लोग कितनी दूर से आए, कितना भूखे प्यासे यहाँ पे दर्शन करने के लिए. सिर्फ बंद है वो ठीक है, लेकिन मंदिर के तो बाहर से दर्शन करना चाहिए ना. ये तो अलाउ करना चाहिए, वो करने नहीं दे रहे हैं. यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूया. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी अनाथ झाडांचा आश्रम हा उपक्रम हाती घेतलाय. ज्या झाडांना तोडण्यात येणार आहे अशा झाडांना वाचवून त्यांना जगवण्याचं काम सयाजी शिंदे करतात. साताऱ्यातील अंबवडे गावामध्ये तसेच साताऱ्यातील म्हसवे या परिसरामध्ये या ठिकाणी अनाथ झाडांची देवराई हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. साताऱ्यातील उदगीरमध्ये सुद्धा झाडांचा अनाथ आश्रम करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. PWD आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या झाडे लावण्याच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे असं देखील सयाजी शिंदेंनी सांगितलंय. मोठी झाडं तोडून छोटी झाडं लावणं योग्य नाही. मोठी झाडं जी तोडली जात आहेत याच झाडांचं रोपण पुन्हा केलं पाहिजे. झाडं वाचवण्यासाठी सरकारची प्रशासनाची अनास्था असल्याचं पाहायला मिळत आहे असं देखील सयाजी शिंदे म्हणालेत. दरम्यान अनाथ झाडांचा आश्रम चळवळीच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन देखील अभिनेते सयाजी शिंदेंनी केलंय. सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही रोड झाल्या त्यांच्याशी मागणी केली की आम्ही ही झाडं वाचवतो. अशी करून 500 झाडं वाचवली. तेव्हा असं वाटलं की ह्या एका जागेला अनाथ आश्रम असं नाव देऊया, कारण ही झाडं अनाथ झाली असती. जगणारी माणसं अचानक त्यांना रस्त्यावर टाकलं तर त्याला अनाथ म्हणतो, किंवा मूल जन्माला आलं आणि त्याला कोणी जपलंच नाही तर ते अनाथ मूल म्हणतात ना. तर तसं वृद्धाश्रम नाव असतं तसं ह्यांना अनाथ आश्रम नाव दिलं आणि 500च्या 500 झाडं लावली. त्याची आधीच मूळ व्यवस्थित काळजी घेतली. खड्डा तयार केला, त्यात खत टाकलं, त्याच्यात रोगराई होऊ नये म्हणून काळजी घेतली, वाढवली आणि तो आता नीट वाढतोय. तर असे अनाथ आश्रम हजारो होऊ शकले असते, व्हायला पाहिजेत. याच्यापुढे आपण करणार आहोत. यानंतरची बातमी पाहूयात. नितेश राणेंनी मत्स्य व्यवसाय विभागामध्ये आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिलेत. मासेमारी बंदी काळामध्ये क्रियाशील मच्छीमारांना आर्थिक दिलासा देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर ब्लू इकॉनॉमीसाठी 735 कोटींचा आराखडा, मत्स्य पाव फूड व्हॅन योजना आणि मुंबईतील मरोळ इथे 138 कोटींचा अत्याधुनिक मासळी बाजार उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे.